मध्ये अंतिम सामन्यामध्ये गट मधून निघताना नक्कीच सामना झाला होता. त्यानंतर तर मोहन गोरले, त्यानंतर नॉनस्ट्रायकर फलंदाज असेल दिनेश. कोण गेल्याचा विचार केला गेला तर धुवाधार पारी पाहायला मिळाली होती मागच्या टुर्नामेंट मध्ये आणि सामन्याला विजय मिळवून दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा तोच सामना भेटीला येतो. एकीकडे टीम मोंडू, दुसरीकडे टीम दिंकरपाडा. बॉल तयार भावेश. सामना करेल मोहन. हा फटका चांगला आहे. चेंडू क्लास दाखवतोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. वन बाउन्स मोहन गोरलेच्या बॅट मध्ये हा चौकार स्त्री करू शकाल स्वतःचा संघाचा चौकाराने. धन्यवाद डीजे. चौकारने स्वतःचा आणि संघाचा श्रीगणेश केलाय आणि नक्कीच स्वागत केलंय भावेशचं. बोला तुझ्यावर सामना करेल मोहन गोरले. यावेळेला फटक्यामध्ये ताकद नाहीये परंतु नजाकत पाहायला मिळते. नक्कीच सतशन चांगलं झालंय. तिसरी धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि 3 धावा सहजपणे कंप्लीट. 3 धावच्या बदलीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 7 या आकड्यावरती. मिस्टर महेंद्र सिंग धोनी यांचा जर्सी क्रमांक पाहायला मिळतोय फलकावर. बोला तयार. बॉलिंग ट्रॅकवरती सामना करेल दिनेश. या बलीला नक्कीच सन्मान दिला. चेंडूला एक धाव पर्यंत रोखू शकणार नाहीये. एकच धावेने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 8 या आकड्यावरती. नक्कीच दिनेशाला माहिती आहे मोहन गोरले कुठेतरी इन फॉर्म मध्ये आहे. चांगली फलंदाजी सातत्याने करतोय संघासाठी. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. रनरेटचा विचार केला गेला तर चांगली स्कोरबोर्ड धावसंख्या लागली. अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी हाताळता नाही. पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर 3 धावा आल्या. त्यानंतर सिंगल. बोला तयार पुन्हा एकदा भावेश बॉलिंग ट्रॅक वरती सामना करेल मोहन गोरले. नक्कीच स्वतःच्या पॉलिटर मध्ये चेंडू गॅदर करतोय. एक धाव. नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळतोय सातत्याने. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली. भविष्याचा विचार केला गेला तर दिंकरपाडा संघाकडून सातत्याने चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी पाहायला मिळते. बोला तयार. यावेळेला नक्कीच बॅटची लिडिंग घ्यायचं तंबल झाली. एकदा कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. 2 त्याच्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 10 या आकड्यावरती. नक्कीच या असोसिएशनचा विचार केला गेला तर सचिन रमेश तेंडुलकर असोसिएशन आणि सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक फलकावर लागलाय 10 आकडा दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. बोला तयार. स्ट्रायकर फलंदाज मोहन. फटक्यामध्ये ताकद आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये जेल घेईल का तरी आज फलंदाज बाद. मोठा मासा गलाला लागलाय. मोहन गोरले बॅक टू द पॅव्हिलियन.
मोठा आद्रा मासा गलाला लावलाय तो भावेश याने परतावं लागतं मोहन गोरले याला. एक मोठी विकेट प्राप्त केली गेली आहे या शतकामध्ये. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 10 वर स्थिर. नक्कीच एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली आहे. अखेरी यश प्राप्त केलं गेलंय गोलंदाज भावेश याने. धावसंख्या 10 वर स्थिर. एक विकेट प्राप्त केली गेली आहे. मोहनला परतावं लागलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये तुषार. तर नवीन गोलंदाज मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय रोशन. स्ट्रायकर फलंदाज दिनेश. स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतोय तुषार. बॉलिंग ट्रॅक वरती रोशन सज्ज झालाय. बोला तयार. यावेळेस विचिट यशस्वी ठरलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय. वन बाउन्स बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. चौकारच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. नक्कीच सर्व स्वयंसेवकांना विनंती करतो का आपण बॉर्डर लाईनचा ताबा घ्यायचा प्लीज. दोस्ती स्पोर्टचे सर्व स्वयंसेवक आपल्यास विनंती करतो की आपण बॉर्डर लाईनचा ताबा घ्यायचा. चौकारच्या मध्ये धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली. आल्या स्वागत केलं बा रोशन याचं चौकाराने. पलताच्या बॉलिंग ट्रॅक वरती रोशन. सामना करेल दिनेश. त्याच्या बॅट मध्ये एक चौकार आलाय. फटका चांगला आहे. झेल होईल का. चेंडू नऊ मॅच स्टँड मध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेचा कोणताही प्रयत्न नाही. कॉलिंग चांगली पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या एकने पुढे सरकले 15 याकडे वरती. ग्रामस्थ मंडळ खंबाळा यांना विनंती करतो की आपण स्टेजवर विराजमान व्हायचंय आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली आहे. स्ट्रायकर फलंदाज तुषार पाहायला मिळतोय. सातत्याने चांगली फलंदाजी करतोय मुडलं संघाकडून. बोला तयार. रोशन. सामना करेल तुषार. लवकर फलंदाज पाहायला मिळतोय. तुषार हेलिकॉप्टर स्ट्रोक ने स्टाईल ने उडवलाय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरी धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. एका धावेने समाधान मानावं लागेल. नक्कीच कुठेतरी बॅट पिचला लागते. हेलिकॉप्टर स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता तुषार यांनी, परंतु धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 16 या आकड्यावरती. बोला तयार. बॉलिंग ट्रॅक वरती रोशन. सामना करेल दिनेश. या वेळेला पुन्हा एकदा नक्कीच विचिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. यष्टीरक्षकाने चुकी केली आणि या बाईच्या स्वरूपाने बॅटची लिडिंग एज आहे. तरी असं बॅटची लिडिंग एज आहे आणि या 4 धावा मिळतील. 4 धावाच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 20 या आकड्यावरती.
बोला तयार रोशन, सामना करेल दिनेश. यावेळेस गुडनाट एक तमाशा देख पाहायला मिळाला असता, परंतु एक धाव कंप्लीट दुसरी धावेचा प्रयत्न. नक्कीच जर 2 धावाने समाधान मानावर धाव संख्या 2 पुढे सरकेल ती मात्र 22 या आकड्यावरती कुठेतरी बोलो तयार बॉलिंग ट्रॅक वरती रोशन सामना करेल तर मात्र दिनेश. यावेळेला नक्कीच डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू ओव्हरची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 22 या आकड्यावरती. हॅलो तर नवीन गोलंदाज मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती येतोय जय. तर जय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला आहे. एकीकडे स्ट्राईक अंडर फलंदाज तुषार, दुसरीकडे पाहायला मिळतं दिनेश. बोला तयार बॉलिंग ट्रॅक वरती सामन्याला सुरुवात करायची पंच. त्याच्यानंतर एका इनिंग नंतर मी आमंत्रित करतो आई गावदे स्पोर्ट शेडगाव, त्याच्यानंतर आई गावदे स्पोर्ट शिरोळे टीमच्या कॅप्टनला विनंती करतो का आपण एका इनिंग नंतर टॉस साठी यायचा. बोला तयार जय सामना करेल तुषार. यावेळेस यष्ट्यांचा वैद फलंदाज बाद येतोय दुसरा हादरा मोडून संघाला तुषाराच्या रूपाने. बॅक टू द पॅव्हिलियन तुषार. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये योगेश. तुषार परतावं लागतंय, एष्ट्यांचा वेध घेतला, फलंदाजाला परतावा लागते योग तुषाराला त्याची जागा बनवून देण्यासाठी फलंदाज नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय योगेश. एका इनिंग नंतर आई गावदेवी शेडगाव त्यानंतर आई गावदेवी शिरोले दोन्ही टीम्सला मी आमंत्रित करेन की आपण टॉस रेडी राहायचा. बहुत तयार बॉलिंग ट्रॅक वरती जय सामना करेल योगेश. यावेळेला नक्कीच नक्कीच थोडीशी दिशा भरकडली खराब चेंडू वाईटने एक धाव पुढे सरकेल, एक धाव ऍड होईल. धावसंख्या 23 या आकड्यावरती.
बोला तयार. यावेळेस फटक्यामध्ये ताकद आहे, जेल होईल का? तर यस, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातील मुंडूल संघाचा चॉकलेट बॉय जयेश. नवीन फलंदाज मैदानामध्ये जयेश. ठीक आहे, योग्य त्याचा विचार केला गेला तर कोणतंही खातं न खोलता परतावा लागतंय तंबूच्या आसऱ्याला. बोला तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. बोला तयार. सामना करेल जयेश. फुल टॉस. जेल होईल का? तर नाहीये, जेल झाला. धरतीला दान. एक धाव कंप्लीट. दुसरी धावाचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे आणि दोन धावांनी समाधान मानावं लागेल. कुठेतरी जयेश याला वरदान मिळालंय. धरतीला दान झाला जेल. 2 धावा सहजपणे कंप्लीट. 2 धावाच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचायची 25 या आकड्यावरती. कुठेतरी जयेशचा विचार केला गेला तर मुंडू संघात असा तर विस्फोटक फलंदाज पाहायला मिळतो सातत्याने. जयेश याने क्वालिफायच्या मॅचला कुठेतरी आपल्या संघाला विजय म्हणून दिलेलं होतं. मिडन ओव्हर काढली होती, एकदा फक्त त्याने खर्च केली होती. या वेळेला नक्कीच दिशा भरकडली. वाईट चेंडू सांगता झाली. एकदा कंप्लीट, एकदा ऍड होईल. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचेल. बोलत तयार. बॉलिंग ट्रॅक वरती जय. सामना करेल जयेश. यावेळेस फटक्यामध्ये ताकद आहे. एकदा कंप्लीट. मिसफिल्ड होतीये, तंबल होतीये. 2 धावा रोखू शकणार नाही. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल ती मात्र 28 या आकड्यावरती. थोडीशी तंबल पाहायला मिळते दिंकरपाडा संघाकडून व सातत्याने खेळ ड्रॉप झाला त्यानंतर तंबल पाहायला मिळाली. जयेश टप्पा पडल्यानंतर उचली घेतली होती. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 28 या आकड्यावरती. बोलो तयार. सामना करेल जयेश. बीमर चेंडू. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. 4+1 = 5. या 5 धावा ऍड होतील. या 5 धावा ऍड होतील. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. फ्री हिटचा चान्स मात्र जयेश याला. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 33 या आकड्यावरती. बोला तयार. सामना करेल जयेश. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. तर कुठेतरी जेल घेतली होती परंतु आणि या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल.
धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचेल. शतक संपण्याचा इशारा आलाय पंचांचा सर उमेश शुकमाली यांचा. त्याच्यानंतर एका इनिंग नंतर मी अमर्जित करतो की आपण आई गावदेवी शेडगाव त्याच्यानंतर आई गावदेवी शिरवले दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस साठी यायचं लगेचच. आई गावदेवी शेडगाव त्याच्यानंतर आई गावदेवी शिरवले दोन्ही टीम्स कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस साठी यायचा. नक्कीच शेवटचं शतक अनामारीचं शतक आणि जबाबदारी दिली आहे कर्णधार अनिकेत याच्यावर. शाहीगर फलंदाज पाहायला मिळेल दिनेश. बोला तयार. अनिकेत अनामारीचं शतक घेऊन आलाय. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या 35 वर आली आहे. बोला तयार. सामना करेल दिनेश. फुलटा चेंडू होता. एक धाव कंप्लीट. दुसरी धावायचा प्रयत्न केला गेला. थ्रो तेवढा चांगला नाहीये. आणि या दोन धावच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 37 या आकड्यावरती. कुठेतरी थोडस कॉम्बिनेशन नाहीये. कुठेतरी थ्रो तेवढा चांगला नव्हता. एक धाव कंप्लीट केली गेली तर दुसरी धावायचा प्रयत्न केला गेला. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली. या दोन धावच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 या आकड्यावरती. बोला तयार. अनिकेत सामना करेल दिनेश. फुल टॉस. चेंडू जाईल का तर यस चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 43 या आकड्यावरती. पुरेपूर फायदा घेतला. कुठेतरी फुलटच चेंडू होता. मेजवानी आली आणि त्या मेजवानीचा स्वाद मात्र घेतलं ते फलंदाज दिनेश यांनी. चांगली फलंदाजी करतोय. सलामीचा फलंदाज आहे. अजूनही मैदानामध्ये तटस्थ पाहायला मिळतोय. फलंदाज दिनेश. षटकार आलाय. धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचली आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळते टीम मोंडूल संघाकडून. तर शेडगाव संघाचा कर्णधार त्यानंतर शिरोळ संघाचा कर्णधार दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस साठी यायचं लगेचच. आपण टॉस बॉक्स पाहत आहे. हितांश मोबाईल दाभाड त्यानंतर ग्लोबल मोबाईल अंबाडी यांनी पुरस्कृत केलेला हा टॉस बॉक्स खंबाला ट्रॉफी 2025 च हे वैविध्य आयोजन. त्याच्यानंतर पाहायला मिळतोय आपण एकीकडे सामना रंगलाय टीम मोडूल त्याच्यानंतर दिंगरपाडा. बोला तयार. सामना करेल दिनेश. कोलर डब्याचा चेंडू होता. चेंडू पॅडवर जाऊन अदलतोय आणि थोडीशी एक धाव कंप्लीट. दुसरी धावायचा प्रयत्न केला गेला. रनआउटची संधी आहे. परतावं लागतं जयेश याला. कुठेतरी 2 धावा घेण्याच्या नादामध्ये परतावं लागतं जयेश. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. कुठेतरी जिथे एकही धाव नव्हती तिथे एक धाव खर्च केली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. तर युवा सेना उपतालुका प्रमुख तुषारजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. नक्कीच नीता जोडी सांगता झाली आहे. कुठेतरी चांगली गोलंदाजी हाताळतोय अनिकेत. धावसंख्या 44 वर जाऊन पोहोचले. चार चेंडूचा खेळ शेत झालाय. यावेळी फटका चांगला आहे. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल जाईल. चेंडू थांबणार नाही. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदण करीत निघून जाईल. चौकार. ते चौकारच्या मध्ये धावसंख्या 4 ने पुढे सरकेल ती मात्र 48 या आकड्यावरती.
शिरोळ संघ आपल्याला वारंवार पुकार येतोय, आपला कर्णधार प्लीज यायचं लवकरात लवकर. शिरगाव संघाचा कर्णधार जोडला गेलाय. धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचली आहे. बोलो तयार. अनिकेत सामना करेल दिनेश. यावेळेस फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न तर तेवढा चांगला नाही. दुसरी धावेचा कंप्लीट. तिसरी धावेचा प्रयत्न केला गेला. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. या 2 धावा नक्कीच 50 कंप्लीट असेल संघाची. टीम मोडू संघाची 50 कंप्लीट. 50 धावा 51 धावांचा आव्हान असेल. तर शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण जेव्हा तुषारजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. एकीकडे टीम शिरोळ, त्यानंतर टीम शेडगाव. एक बिग फाईट, एक बिग मॅच असेल. हॅलो. 50 धावा ठोकून काढल्यात. 51 धावांचं आव्हान आहे 24 चेंडू मध्ये. तर नाणेफेकी जिंकली शेडगाव संघाने आणि प्रथम शतकचा निर्णय घेतलाय. अमादित केलाय फलंदाजीसाठी टीम शिरोळ संघाला. दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅच असेल एकीकडे टीम शेडगाव, त्यानंतर टीम शिरोले. त्यानंतर मी आमंत्रित करतो व्हॉइस ऑफ करीबली साहिल बडिलेला. चला वळूयात आपण सामन्यामध्ये. एका बाजूने आपण पाहता हियांश 11 मोंडूल, तर एका बाजूने आपण पाहता जय हनुमान दिनकर पाडा. एकावन्न धावांचा पाठला करायचा आहे. सलामीची जोडी आपण पाहताय. बॉलर दिनेश तयार. पहिला बॉल विनोद दिनकरने पहिल्याच बॉल वरती इथून
आक्रमक शैली प्राप्ती केली आहे. पहिल्या बॉल वरती आल्या आल्या भव्य स्वागत षटकाराने केलंय. 6 धावा. बॉलर तयार. फटका चांगला, फटका चांगला. एफर्ट्स देखील आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय जरूर. पवन चेंडू पर्यंत पोहोचत असताना आणि तदनंतर चांगली फेकी. दुपारच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रिकेट मायबाप रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असेल खंबाळा ट्रॉफी 2025 मध्ये. बॉलर तयार. फुलटॉस घुटना टेक खेळलाय. हा देखील बॉल सरळ डिलिव्हर केला जाईल. भावेश जाधव देखील आपले इरादे स्पष्ट करतोय. पहिल्या बॉल वरती खूप चांगला स्ट्रोक. षटकार. सराव करत असतात आणि सरावादरम्यान दोन्ही संघांना प्रत्येक सराव करत असतात आणि सराव खेळाडूची खेळी ठाऊक आहे. त्याच अनुषंगाने कुठेतरी प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र एक संघ एका संघावरती हवी ठरेल. यावेळेस पहा हा बॉल कुठेतरी उजवी एष्टी सोडत असताना इट्स अ वाईट बॉल घोषित केला गेलाय. एका बाजूने आपण पाहता हियांश 11 मोंडूल तर एका बाजूने आपण पाहताय त्यांच्या विपक्षामध्ये जे हनुमान दिनकर पाडा. यावेळी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. दिशा देखील खराब आणि दशा देखील संघाची केली आहे खराब. व्हाईट +4 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा. आलाय चौकार. तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर कोणत्याही संघाला नाश्ता जर हवा असेल तर संजय वडापाव स्टॉल खंबाळा हे देखील इथे उपस्थित झालेत. अगदी रुचक आणि खूप चांगले चविष्ट वडापाव ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय संजय वडापाव खंबाळा. यावेळेस पहा हलक्या हाताने चांगली दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळेल 1. नितीन पाटील यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या. वेलकम, सहर्ष स्वागत. बॉलर तयार. ओव्हर दी विकेट. हा बॉल अगदी खोल टप्प्याचा बॉल हाताळला गेला. विनोद दनकरला बीट केला. निर्धाव चेंडूची सांगता षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा फलकावरती जोडला गेला. 20 धावा आपण पाहता 51चा पाठलाग करायचा. 20 धावा जोडला गेला. 18 बॉल 31 ची आवश्यकता असेल. बिनबाद खेळी केली. खूप चांगली फलंदाजी करत असताना विनोद दिनकर आणि त्याच्या सोबतीने भावेश जाधव. दिनेश थोडासा हवी ठरला. पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवरफुल इथून धावा इथून वसूल केला गेला. षटकातला तो गोलंदाजाला पॉवरफुल षटक हाताळता आला नाही. मात्र इथून धावा वसूल केला गेला. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल दुसरं षटक हाताळण्यासाठी. 18 बॉल
आणि 31 ची आवश्यकता असेल. बॉलर तयार. यावेळेस पहा आडवा बॅटने खेळला गेला. एक सिंगल कंप्लीट. सतरा बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. पहिल्या बॉल वरती सिंगल खर्च केली. जयेश आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती. एक यंगस्टर उभरता सितारा खेळाडू आपण पाहताय मोंडूल संघाकडनं. जयेश तयार. राईट आर्म उर्दी विकेट. हा बॉल देखील चांगला आहे. एक सिंगल. एका बाजूने हियांश 11 मोंडूल तर एका बाजूने जय हनुमान दिनकर पाडा. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर 20 धावा घेतल्या गेल्या. 18 बॉल 31 ची आवश्यकता होती. 2 बॉल वरती 2 धावा खर्च केल्यात. उर्वरित 16 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 29 धावा अजूनही करायच्या आहेत. बॉलर तयार. हा बॉल फुल टॉस अगदी हलक्यात आणि मिड ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफील्ड झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट. स्वतः गोलंदाज इथून चुकी करत असताना आपण पाहिलं तर जयेश ही विकेट देखील खूप महत्वाची असते. रनआउटच्या स्वरूपामध्ये जर कॅरी केली असती मात्र क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नसेल. तुम्हाला प्रत्यक्षामध्ये हा खेळ उतरवावा लागेल. ना भूतकाळ ना भविष्य काळ, फक्त आणि फक्त वर्तमान काळ गृहीत धरला जातोय. बॉलर डाव्या बाजूने पदलाली ते घेत असताना यावेळेस पहा अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क ताकदीचा नव्हता. एक धाव सिंगल कंप्लीट झाली आहे. स्वतः गोलंदाज पोहोचलाय. तू मै धावचीची संधी. फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद. बॅटर विनोद दिनकर बॅट टू दी डगआउट. अगदी धावचीच्या स्वरूपामध्ये स्वतःहून पायावरती कुऱ्हाड मारून घेतली. आत्महत्या म्हणावी लागेल बॅटर विनोद दिनकर तंबूच्या अशराला येत असताना. नवीन फलंदाज जय पारधी.
हा देखील एक विस्फोटक शैलीचा फलंदाज आहे. अगदी सलामीला नेहमी येत असणारा फलंदाज. कुठेतरी 3 नंबरला म्हणजेच वन डाऊनला आला. वन डाऊनची भूमिका पार पाडेल जय पारधी. चला आपण थोडीशी घाई करा. बॉलर तयार. इथून पहिलाच बॉल फेस करत असताना आपण पाहिलं तर घुटनाटे खेळण्याचा प्रयत्न. त्या नादामध्ये इथून बॅटर बीट झालाय. आणखीन दबाव, दडपण, प्रेशर या सामन्यामध्ये इथून बनेल. सन्मान्य संतोषजी पाटील साहेब, एक लेजेंडरी क्रिकेटर, शिरोळी संघाचे वेलकम सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे हर्षद यांचं देखील इथे शुभ आगमन झालं. वेलकम. यावेळेस फुल टॉस होता. आडवा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक सिंगल झाली. कंप्लीट सिंगल वरती दोन्ही बॅटर्स इथून थांबतायत. बारा बॉल आणि 25 ची आवश्यकता. खूप चांगलं षटक आदळलं गेलं. आपण जर पाहिलं तर जयच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केले गेलेत. 18 बॉल 31 ची आवश्यकता होती. 12 बॉल 25 चं समीकरण राहिलं. एका बाजूने हेयांश इलेव्हन मोंडूल तर एका बाजूने जय हनुमान दिनकर पाडा. चला लवकरात लवकर जे खेळाडू गेलेत जल व्यवस्था आपण लगेचच करून मैदान सोडायचं आहे. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली 26 वरती. 12 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता असेल. चला थोडी घाई करा. बॉलर तयार. यावेळेस पहा हा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. थोडीशी मिसफील्ड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून 2 धावा सहजरित्या कंप्लीट. राहुल होता चेंडूपर्यंत पोहोचला. जरूर थोडीशी मिसफील्ड झाली. गोलंदाज योगेशला आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती. योगेश तयार. षटकातील पुढील बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेट. समोरच्या दिशेने सरळ बॅटने खूप चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर. येतो A1 क्वालिटीचा दमदार दर्जेदार धमाकेदार षटकार. अगदी जर आपण पाहिलं तर या देखील 6 धावा जोडल्या गेल्या. उर्वरित 10 बॉल 17चं इक्वेशन. अगदी एखादा विकेट्स
दिनकर पाडावरती दबाव बनवेल तर एखादा मोठा फटका मोंडूल वरती दबाव बनवेल. बॉलर तयार योगेश, त्याच्या विपक्षामध्ये जय पारधी. चांगलं बॅटल असेल हे देखील. ओव्हर दी विकेटचं पदल आली त्या डाव्या बाजूने बॉल टाकत असताना हा बॉल देखील फटका फसलाय. झेलची संधी, दिनेश आलाय झेल खाली. फलंदाज बाद झेलबाच्या स्वरूपामध्ये. बॅटर बॅक टू द डगआउट जय पारधी. अगदी नवीन फलंदाजाचा विचार करायचा झाला तर नवीन फलंदाज आपण पाहताय नुपूर आपण पाहताय. बॉलर तयार. यावेळेस पहिलाच बॉल बॅटर नुपूर बीट होत असताना एक एक निर्धाव चेंडू जय हनुमान दिनकरपाडा संघावरती देखील दबाव बनवेल. नुपूर आणि त्याच्या सोबतीने आपण पाहता भावेश जाधव. प्रत्येक बॉलवरती एक विषय चेंज असेल. 8 बॉल 17ची आवश्यकता असेल. योगेश तयार. षटकातील पुढील बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेट. हा बॉल फटका खेळलाय जरूर. यष्टी रक्षक बीट झाल्यानंतर स्लिप मध्ये देखील थोडीशी खळबळ. धावा मिळतील 4. आलाय चौकार. तर नक्कीच गिरीशजी शेळके साहेब यांचं देखील इथे शुभ आगमन झालं. वेलकम सहर्ष स्वागत. हितांश मोबाईलला चे प्रोप्रायटर वेलकम वेलकम वेलकम. सन्माननीय पंढरीनाथजी पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. विनंती करेन आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं. वेलकम. बदल आले त्यामध्ये बिघाड. अगदी मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क हे खूप महत्वाचं असेल. बॉलर तयार. यावेळेस पहा खूप चांगला फटका खेळलाय मात्र फटका फसलाय. बॅटरला परतावा लागेल. बॅटर बॅक टू द डगआउट झेलबाच्या स्वरूपामध्ये. फलंदाज नुपूर देखील परतीचा प्रवास करेल. नवीन फलंदाज अजय.
6 बॉल 13 ची आवश्यकता. सहा बॉल 13 ची आवश्यकता. बॉलर तयार. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळला. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथून धाव नसेल, धाव नसेल, फक्त एक धाव मिळेल. धावा धाव फलकावरती 39 आपण पाहताय. 5 बॉल 12 ची आवश्यकता असेल. बॉलर तयार. यावेळेस पंचांकडे दाद मागली जाते. फलंदाज बाद. बॅटरला परतावा लागेल. बॅटर बॅक टू द डगआउट. कुठल्याही प्रकारचे आर्ग्युमेंट करू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील. फलंदाज अजय विनंती असेल. सन्माननीय संजयजी शिळके साहेब विनंती करेन आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. वेलकम, सहर्ष स्वागत. खंबाळा ट्रॉफी 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. गिरीशजी शिळके आपणास देखील विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम. बॉलर तयार. राहुल षटकातील पुढील बॉल. फुल टॉस. पंचांकडे क्लाउडली अपील. यावेळेस घडलाय काय? तीन बॉल 11 ची आवश्यकता असेल. स्ट्राइक देखील रोटेट झाले. स्ट्राइक वरती बॅटर भावेश जाधव असेल. नक्की शुभ आगमन पाहताय सन्माननीय गिरीजी शेळके. वेलकम, सहर्ष स्वागत असेल. तर नक्कीच गिरीश दादा शेळके यांच्या विद्यमान पुरस्कृत आपण पाहताय. द टॉस बॉक्स या स्पर्धेसाठी लाभलाय, ज्यांनी पुरस्कृत केलं. अगदी युवा उद्योजक आपण पाहताय.
चला क्षेत्ररक्षण सजवा लगेचच. बॉलर तयार. राहुल षटकातील पुढील बॉल ओव्हर दी विकेट. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव खर्च केली गेली आहे. 3 बॉल 10 ची आवश्यकता. चला वेळ घेऊ नका विनंती असेल हियांश 11 मोंडूल. यावेळेस पहा समोरच्या दिशेने उडवला. झेलची संधी. झेल खाली क्षेत्ररक्षक. मॅचला कलाटी आली. फलंदाज बाद. भावेश जाधव बॅक टू द डगआउट. दोन बॉल 10 ची आवश्यकता. बॉलर तयार. यावेळेस केली आहे खराब गोलंदाजी. वन प्लस वन टोटल 2 धावा असतील. 2 बॉल 8 ची आवश्यकता. फ्रीडचा देखील बॉल असेल. फलंदाजाला सुवर्ण संधी. स्ट्राइक देखील रोटेट. दोन बॉल 8 ची आवश्यकता. दोन बॉल 8 ची आवश्यकता. या बॉल वरती सामन्याचं चित्र स्पष्ट होईल का? क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. गोलंदाज राहुल तयार. त्याच्या विपक्षामध्ये फलंदाज आपण पाहताय. हा बॉल बॅटची हलकी कडा घेतली आहे. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करावाच लागेल. इथून घडलाय का? 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. 3 धावा कंप्लीट. चौथ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? 3 धावा कंप्लीट. एक बॉल 5 ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. एक बॉल 5 ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. एका बाजूने हियांश 11 मोंडूल तर एका बाजूने आपण पाहता जय हनुमान निनकरपाडा.
एक बॉल 5 ची आवश्यकता. शेजारी लावला गेलाय सिली मिड ऑफला. कुठल्या प्रकारची हालचाल करायची नाही. जो क्षेत्ररक्षक तुषार, आपण कुठल्याही प्रकारची हालचाल करू नका. आपण अगदी स्तंभ पद्धतीने उभं राहायचंय. बॉलर तयार. एक बॉल 5. अख्खू टप्प्याचा बॉल होता. आणि इथून हार्ड लक हियांशी 11 हार्ड लक जनमान दिरकरवाडा आणि बेस्ट ऑफ लक हियांशी 11 मोंडूल. हॅलो चेक. दिनकरवाडा संघाचा एक प्रतिनिधी आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा. दिनकरवाडा संघाचा एक प्रतिनिधी जय हनुमान. दिनकरवाडा संघाचा प्रतिनिधी आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा. तर नक्कीच आपण पाहता शुभागमन होत असताना अरविंदजी मांद्रे साहेब यांचं देखील शुभागमन. वेलकम सहर्ष स्वागत खंबाळ ट्रॉफी 2025 मध्ये.